मस्त दिसून राहिल्या शांता वहिनी, तुम्ही या ड्रेसनं खूप सुंदर दिसून राहिल्या आणि थोड्या बारीक पण वाटून राहिल्या. तुम्ही इथं शर्ट पॅन्ट बी घालता का? हो घालते ना, कधी कधी मॉलला जायचं असलं तर घालते मी. आपण तर मंदिरात जाणार होतो ना. मंदिर तिथलं ओपन आहे, आपण पाऊसून राहिला, आपण पूर्ण ओलं होऊन जाऊ, म्हणून आज मॉलमध्ये जाऊ. काही नाही घ्यायचं आम्हाला. काय करता मॉलमध्ये जाऊन? चला तर थोडा फास्ट फूडच खाऊ. एवढं भरपूर जेवलो ना, आता कोणतं फास्ट फूड खाणार आहे आपण. चला तर बघून येऊ. तुम्ही दादाले लाल कपडे दिले का आज? नाही नाही, त्यांना नाही दिले. ते कशाला, ते घरी थांबतील ना. दादा नाहीत का आपल्यासोबत? नाही नाही, त्यांना घरी ठेवतो मी. मुलं आहे, ते आहे. दिन्या माहीत नाही, दिन्या येईन आपल्यासोबत. काऊन पोरायला नाही घेत का सोबत? मुलं काय नेहमीच जात असतात ना. चला दिन्याला घेऊ आपण सोबत. विचारू दिन्याला चालते का नाही चालत तर. तुम्ही पण सुनीता वहिनी ड्रेस घालत्या, ते घालता माझ्यासारखा पॅन्ट शर्ट? नाही नाही बापा, मला आवडलीच साडी आहे, साडीच घातली मी. आपल्याला लालच घालायचं होतं ना, तर लाल साडी घातली. शांता का ताईनं लाल ड्रेस, तुम्ही लाल टी शर्ट पॅन्ट. चला हॉलमध्ये आपण एक फोटो काढून टाकू तिघींचा. मला जवळच्या समोर लाज बी येते असं कपडे घालून. कशाची लाज आहे? चला चला ना. खरं सांग, चांगला दिसून राहिला का ड्रेस? हो मस्त दिसून राहिला. आम्हाला एक फोटो काढून द्या बरं. बाप रे बाप, तुम्ही तर रोज ड्रेस बनवला. रेड रोज, तिघेही रेड कलरचे ड्रेस घालून. मीच म्हटलं असं काहीतरी नवीन करायचं. थोड्या जवळ या ना. चला स्माइल करा. छान. पाठवून द्या हा फोटो. महादेव भाऊले आणि शामराव भाऊले पाठवून द्या. काय नाही, नका पाठवू. तुम्ही मनाच्या अगोदरच मी पाठवला व्हॉट्सअपवर. या फिरून. दिने नाही आला. दिने काय करून राहिला? तो नाही येत म्हणते. मुलासोबत आतमध्ये छान मी त्यांना एक मूवी लावून दिली आहे, ते पाहून राहिले. लक्ष ठेव जा त्यांच्याकडे. तुम्ही राहान, तुम्ही बाहेर, आणि त्यांच्याकडे लक्ष ठेव जा पण, तिघांकडे पण. हो हो ठेवतो ना मी. जा तुम्ही बिन पिक्कर जा. सुनंदा कॅब करूनच जाशील. हो बघतो तसं, कॅबने तर ऑटो. जा लवकर. वारे, का बरं हसली ती बाई? सुनंदा ताई, तुम्ही तर 3 सिलेंडरच बनले रेडवाले. तुला काय करायचं आहे? मी सिलेंडर बनव की काही बनव? तुला कोण हक्क दिला आम्हाला असं बोलायचं? जाऊ दे ना सुनंदा, काय म्हणलं तर म्हणलं. तुम्हाला राग आला का? मी मजाक मध्ये म्हटलाय. तुम्ही तिघी पण रेड झाल्या तर. जा तुझं काम कर तू. कुठे चालले तुम्ही तिघी पण? काय वाटते तुम्हाला? यांचं नाव पण मला माहित नाही. माझं नाव बाई शांता आणि हे माझी जाऊ, तिचं नाव सुनीता आहे. शांता वहिनी, तुम्हाला मी कालच काय सांगितलं होतं? हो हो, आठवलं. आपण मगाशी पाऊस आला, आता चांगला पाऊस चालला गेला. पहा आपण बाहेर निघलो तर. उद्या सकाळी सकाळी जाऊ मग मंदिरात. येते हा काकू. कोणाला म्हटलं काकू? शांता काकूला म्हटलं मी येते. हो हो बाई. तुम्हाला मी आता काय गरज सांगाल तुम्हाला? तुमचं नाव. आपल्याला हसली. सिलेंडर म्हटलं की ना आपल्याला. कोणी म्हणन ना आपण झालो रेड रेड तर. जाऊ दे, जास्तचं काही बोलायचं नाही आहे कोणासोबत. चला मी कॅब बुक केली, येईनच एका मिनिटात. दादा झोप जा नका, जेवण व्हायचं अजून. झोपीन कसा रे? सगळेजण येऊन राहिले नाही तर जेवायले. लोटलं आता. आले नाही अजून. पंजाब भाऊचं दुकान बंद व्हायचं सण. हो येईन आता. आप्पाजीले काऊन नाही दिला डोसा? आप्पाजीनं जेवण केलं आहे, फक्त ते आपल्यासोबत बसाले आले. काय जेवली आप्पाजी? अरे हे काही चालत नाही. मी भाजीने पोळी जेवलो. लतानं भाजी पोळ्या केल्या होत्या. लतानं भाजी पोळ्या बी केल्या, डोसे बी केले का गोपाल? हो, ते म्हणे मी सगळ्यासाठी डोसे करतो आणि याच्यासाठी भाजी पोळ्या केल्या होत्या. भाजी असेल ना त्यांची असं वाटते, काय माहीत, पण भाजी पोळ्या केल्या. खूप पुण्य केलं असेल मी मागच्या जन्मात. मला लतासारखी पोरगी भेटली. अशीच काळजी घेते ना का जन्मात पहिले असं वाटते का किती आतापर्यंत मी भोगलं यातना.
आता एवढी चांगली खाण्याची पिण्याची औषध पाण्याची सारी काळजी घेते. पंजाबतून एवढा मोठा हिरा कुठं लपून ठेवला होता मलेच नव्हतं माहीत आप्पाजी का कुठं लपून ठेवला होता. तर आमची काही एवढी नव्हती मा बहिणीसोबत जाणे येणं. तर आता अचानक आठवण आली म्हणून मी गोष्ट केली होती. कुकरमध्ये काय आहे का महादेव भाऊ? काही नाही आहे पंजाब भाऊ, त्याच्यामध्ये खिचडी लावली आहे मी. खिचडी भात म्हणजे मसाले भातासारखीच आहे. तर दोषानं नाही झालं तर म्हणलं थोडी थोडी हे खाऊन घेत जा. कढी आहे गॅसवर, कढी ठेवली आहे मी गरम करायला. आणू का? नाही नाही, यानं चटणी आणली ना दोशासोबत. हेच तर चटणी खाणं नाही होऊन राहिली. हा आरामात पंजाब. पोरं नाही घरी तर घर बी खायला धावते तुझं. शांता राहिली ना ह्या राहिला तर चांगलं वाटते घरात. लय दिवसाची सुनंदा बोलावून राहिली या या या. आता मा काही जमलं नाही म्हणलं या दोघी जणी जाऊन या म्हणून गेले. आता राहीन 1-2 दिवस नाही, येईन उद्या परवा. आप्पाजी थोडीशी खिचडी देऊ का? नाही बा, मी एकदा जेवलो का डबल नाही जेवत. करा तुम्ही आरामात, मी बसतो. आता लय दिवस झाले आलो नाही तर बस आले म्हणलं बसतो थोडा वेळ. एवढ्या मोठ्या मॉलमधून काय घेऊ आपण सुनंदाताई? घेऊ नाही काही, चला तर पाहू. आवडलं तर काही घेऊ. जुलै महिन्यात ऑफर राहते. ऑफर असून तर काही पाहून घेऊ. खाली रिलायन्स आहे, तिथं आपल्याला भांडे बिंडे तेही मिळते. कप किराणा काही एखादी वस्तू वाटलं ते घ्यायचं. मला इथून येणं परवडन का? एखादी वस्तू आवडली तर घ्यायची. चला, इथं आपण रस्त्यात उभा आहे. हो, ऑटोवाला थोडा झंझट करत होता. चला अंदर जाऊ. चला. मी नाहीत ब यानं. मला खूप भीती वाटते. एक डाव गेली होती सारखं पडली का वाचतो. मी नाही येत. लिफ्ट असन तर पहा, नाही तर मी साध्या जिन्यानं येतो. साध्या पायऱ्या कुठं साईड नाही. काही नाही होत सुनीता वहिनी, काय होऊन राहिलं? चला मी तुमचा हात पकडते. शांता वहिनी, तुम्ही सुनीताचा हात पकडा. मी काय पकडू? मलाच तर भेव लागते. चला ना, सारख्या पायऱ्या असेल ना त्यानं जाऊ. चला सुनीता वहिनी, कोशिश तर करून पहा. द्या पाय. ते पिवळं आलं की पाय देऊन द्यायचं ना, पकडून घ्या याला. नाही नाही बा, आपण नाही येत. आपण इथंच उभं राहतो. मला काही घ्यायचं बी नाही. 4-5 मजली चालत चालान का? सगळे लोक बघत आहे. चला. सुनंदा, आमचा काही हासा करू नको. आम्ही येतो पायऱ्यानं. पायऱ्यापेक्षा चला लिफ्टनं जाऊ. नाही, लिफ्टपेक्षा बी पायऱ्यानंच जाऊ. आम्हाला सांगा कुठं आहे तर आम्ही 4 काय 10 मजली चढतो. ते खाली ट्रेंड्स का काय दिसते ना, चला तिथं जाऊ. आता थांबा ना, पहिले वरून पाहू मग खाली येऊ. नाही नाही सुनंदा, चाल इथंच पाहू काय आहे तो. खालचं पाहून घेऊ, मग वाटलं तर वर जाऊ. नाही तू जा, तुला काही घ्यायचं असेल तर. आम्ही थांबतो बाहेर. तर आपण सारे जण लाल लाल दिसून राहिलो. सगळे लोक जाता येता पाहून राहिले आणि आता इथं मी हसा होऊन राहिला आपला. कोणी नाही हसत शांताबाईंनी, कोणी नाही हसत. ते लोक तर मदत करते. हात पकडून वर मी नेऊन देईल. उद्या ना जायचंच नाही ना आपल्याला वर. चला त्या ट्रेंड्समध्ये तिथं काय दिसते तिथं पाहू. तिथे बी ऑफर दिसून राहिला. चला. सांगा मित्रांनो, कसं काय वाटलं आम्हाला आमचे लाल कपडे, आमचे लाल ड्रेस मॉलमध्ये. तुम्ही प्लीज कमेंट करून काहीतरी सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.